निलेश लंके यांनी प्रचारादरम्यान महत्त्वाचं वक्तव्य केलंय। लोक मला नोटाही देतात आणि वोटही देतात असं ते म्हणाले। यावेळी त्यांनी खिशातून पैसे काढून दाखवत कुणी किती रुपये दिले याचीही माहिती दिली आहे। सर्वसामान्य लोकांकडूनच आपल्याला आर्थिक मदत मिळत असल्याचं लंके यांनी सांगितलं। ते नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते। निलेश लंके अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात असणाऱ्या लंकेंनी काही दिवसापूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केलाय। त्यानंतर त्यांना अहमदनगरमधून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लंकेंनी केलेलं हे वक्तव्य आता चांगलंच चर्चेत आलंय। एका लहान मुलीने खाऊसाठी जमा केलेले 100 रुपये आणि एका शेतात काम करणाऱ्या महिलेने कष्टाने कमवलेले 500 रुपये निवडणुकीसाठी मला मदत दिली असंही लंकेंनी यावेळी सांगितलं। अहमदनगरच्या माही जळगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा गेली होती। त्यावेळी तेथे देखील एका शेतकऱ्याने त्यांना आर्थिक मदत दिली आहे। स्वाभिमानी जनसंवाद यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून लोक भरभरून प्रेम देत आहेत। प्रत्येक सभेत आपल्याला आर्थिक मदत मिळत आहे। शेतकरी कांद्याची पट्टी, सेवानिवृत्त शिक्षकाने एका महिन्याची पेन्शन दिल्याचा किस्सा देखील लंके यांनी यावेळी सांगितला। फक्त किस्सेच सांगितले नाही तर पुरावा म्हणून त्यांनी खिशातील 500 आणि 100च्या नोटा देखील काढून दाखवल्या। अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीकडून निलेश लंके तर महायुतीकडून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता लंकेंनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केल्याचं दिसतंय। लोक मला नोट आणि वोटही देतात या वक्तव्याने ते सध्या चांगलेच चर्चेत आलेत। एका शाळेतल्या मुलीने खाऊसाठी सासवलेले 100 रुपयाचे 100 रुपये होते लोकांना ते पण दिले मला। म्हणजे असे एकदम गोरगरीब लोक मदत करतात। हे पहिलं उदाहरण असेल। लोक मला नोट भी देते और वोट भी देते। ये देखो एका शेतात काम करणाऱ्या महिलेने 500 रुपये दिले आणि त्या शाळेतल्या मुलीने खाऊचे साठवलेले 100 रुपये दिले। हे असं काम आहे बा आपलं। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।